आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। आणि या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महायुतीचे अनेक आमदार या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि थेट किल्ले रायगडावर जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, सुप्रभात। आणि आज तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। पावसाने सुद्धा या ठिकाणी खरं तर वरुण राजाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण वातावरणामध्ये आपण पाहतोय राज्याभिषेक सोहळा जो आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसतोय। सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? शिवभक्त सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झाले असते। पाऊस थांबलाय। आपल्या सर्वांना या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे शंभूचे किल्ले रायगडावरती एकदम भारावलेलं असं वातावरण आहे। सर्वप्रथम सुप्रभात आणि जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या दिमाखात साजरा होतो आहे। आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याला वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे आणि वरुण राजा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती जलाभिषेक करण्यासाठी इथे हजर झालाय असं एकूण चित्र आपल्याला इथे पाहायला मिळते। समोर आपण चित्र पाहू शकतो किल्ले रायगडावरील राज सदरेमध्ये मेघडंबरीमध्ये सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। फुलांची आकर्षक अशी आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट जी आहे ती समोर आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती इथे राज्याभिषेक जो आहे सोहळा तो सुरू होणार आहे। काही वेळापूर्वीच इथे पालखी सोहळा जो आहे तो होता आणि पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती परंपरेप्रमाणे राजसदरेमध्ये आणण्यात आलेली आहे। आणि या पालखी सोहळ्याच्या पूर्वी इथे महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी वारकरी संप्रदाय आहे, ज्या वारकऱ्यांनी देखील इथे लेझिमच्या तालावरती, ढोलकीच्या तालावरती इथे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कलेच्याद्वारे मानाचा मुजरा केलेला आहे। त्याचबरोबर मराठमोळे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे मावळे देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते इथे आपल्याला किल्ले रायगडावरती आलेले पाहायला मिळतात। चारही बाजूला मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत किल्ले रायगडावरती आपल्याला आलेले पाहायला मिळतात। किल्ला रायगड जो आहे ते चढून सर्व मावळे जे वरती आलेले आहेत। 6 जूनला आणि तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा असतो आणि या सोहळ्याला इथे मोठ्या संख्येने शिवभक्त हजेरी लावलेले आपल्याला इथे पाहायला मिळते। समोर आपण पाहू शकतो राजसदरेतल्या मुख्य स्टेजवरती आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता सुरुवात होते। विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। त्यानंतर काही वेळातच इथे साधारणतः 9च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथे दाखल होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती राज्याभिषेक सोहळा जो आहे तो सुरू केला जाणार आहे। पारंपरिक एक सोहळा जो आहे राज्याचा पाहता येतो आपल्याला। एकूण 351वा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याचा आज हा नेत्रदीपक सोहळा किल्ले रायगडावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय। वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे। एक प्रकारे जलाभिषेक वरुण राजा देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर करतोय। रयतेच राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। नक्कीच उदय, आणि किल्ले रायगडावरची ही सगळी दृश्य जी आहेत ती तुमच्याकडनं आम्ही जाणून घेत राहू। तिथल्या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेऊ। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा असून या निमित्तानं नागपूरच्या गांधी गेट परिसरामधील शिवाजी पुतळा इथं शिवराज्याभिषेक पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहानं साजरा होतोय। सकाळी 5:30 वाजता शिवरायांची वाजत गाजत पालखी या ठिकाणी निघालेली होती। मिरवणूक जी आहे ती जल्लोषात निघालेली पाहायला मिळाली। थेट नागपुरात जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय एकीकडे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होतोय, तर नागपुरात सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय आणि नुकतीच या ठिकाणी मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे। काय सध्या या ठिकाणी वातावरण?
नक्कीच 350 वर्षापूर्वी ज्यावेळी शिवराज्याभिषेक झाला असेल त्यावेळी काय स्थिती असेल हे अनुभवायचं असेल तर नागपूरला इथे यावं लागेल। कारण या गांधी गेट परिसरामध्ये ज्या पद्धतीने 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक झाला होता त्याच उत्साहात त्याच थाटामाटामध्ये जे आहे ते नागपूरमध्ये देखील शिवराज्याभिषेक साजरा केला जातो आहे। आपला राजा आज शिवछत्रपती होतोय आणि हा प्रसंग डोळ्यादेखी पाहण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येने इथं तरुणाई एकत्रित झालेला आपण थोड्या वेळा आधी पाहिलं होतं की इथं शिवाजी महाराजांची पालखी जी आहे ते अतिशय वाजत गाजत या स्थळापर्यंत आणण्यात आली होती। इथं असलेल्या शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला मेघडंबरी जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं रायगडावर असा काय उत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीनं त्याच उत्साहात आणि त्याच जोशात हा नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक साजरा केला जातोय। थोड्याच वेळाआधी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला होता। आता शिवाजी महाराजांना वस्त्र अर्पण केलं जातं आणि यानंतर सुवासिनींकडून जे आहे ते शिवाजी महाराजांची आरती इथं करण्यात येणार आहे। अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवकालीन वस्त्र तयार आणि ती त्या पद्धतीची तयारी करून जे आहे ते इथं सगळे हे शिवप्रेमी आलेले आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष आपण कुठेतरी शिवाजी महाराजांच्या त्या खऱ्या खुऱ्या राज्याभिषेकाला इथं आलो असा भास जो आहे तो होतोय। आपला राजा आज शिवराज्याभिषेक करून राजा होतोय, छत्रपती होतोय आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी इथं पाहतोय की अगदी पहाटेपासून जे आहे ते मोठ्या संख्येनं फक्त नागपूर नाही तर मध्य भारतातून तरुणाई इथं एकत्रित झालेली आणि हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करत आहे। जवळपास 350 ढोल आणि ताशा जे आहेत ते विदर्भातून इथं अगदी एकत्रित बरोबर आहे झालेले उदय। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय।